नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. पॉडकास्ट सुरू करण्याआधी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आजचं पॉडकास्ट विकेंडचा वार म्हणजेच मावसाडवर आहे. कोणीतरी चोमड्या भक्तिणीने कमेंट केलेली की ती बाई तुझ्याबद्दल काय काय बोलत असते, तर बघ तिच्याकडे काहीतरी. तर मावसाडने मोठं एकदम लाईन छापली होती. काय तर म्हणे की बोलणं ही एक कला आहे आणि आपण जे बोलतो त्यातनं आपले संस्कार दिसतात. बरोबर मावसाड, बोलणं ही एक कला आहे आणि त्यातनं माझे संस्कारही दिसतात. की कसं मी जे काही आहे सरळ सरळ बोलते आणि जे खोटं आहे ते मी सांगून मोकळं होते. जे ज्यांना झोंबतं तर तो त्यांचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही आहे. तुझ्यासारखे संस्कार नाही माझ्यावर. आडून आडून करायचं आणि उगाचंच ह्याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि कोणाची पण बंदुकीच्या गोळ्या घ्यायच्या ना. कोणाचे पण घालून घेतेस ना गोळ्या. मग हे संस्कार आहेत का चिटाईचे? जास्त बोलू नको, समजले ना. हां, टरा टरा आणि फरा फरा हात लावला आणि फोडे आले म्हणे. हिला सगळेजण म्हणत होते ना इतकी घाण एकदम अशी दिसत होती, तर त्याचं क्लॅरिफिकेशन देत होती. म्हणे नाही मग हात लावला ना म्हणून असे फोडे आले. अरे फोड्याचं जाऊ दे, त्या खड्ड्यांचं काय करशील? कुठलं भगदाड लपवायला ते तोंडावर करून घेतले असं वाटायला लागलंय आता. नुसती चेहऱ्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात चेहरा आहे तुझा? जोगवामधली उपेंद्र लिम्मे वाटतेच एक नंबर. ते तरी चांगले दिसतात. म्हणजे जे पण म्हणजे मी तुला रिलेट केलं ना त्या व्यक्ती तरी म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाने तर फारच मोठ्या आहेत. त्याची तर म्हणजे नखाची काय कसलीच सर नाही आहे तुला. पण अदरवाईज लुकवाईज पण ते लोक तरी तुझ्यापेक्षा खूप खूप पटीने छान दिसतात. पण तुझा अवतार नुसतं एवढं चोपडून एवढं फिल्टर लावून पण ते झाकलं जात नाही. आणि जर आहे एवढी हिंमत आहे तर मग आहे मी अशी आहे तर आहे. दुसऱ्यांना नुसतं तोंड्याकं बोलता येतं. स्वतःचं आहे का बघण्यासारखं? स्वतःचं बघवत नाही म्हणून दुसऱ्यांचं बघायचं असतं. असलं हिचं आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. काय काय कोणाकोणाचं वाकून बघते ना म्हणून फोड्या आल्या त्या, समजलं ना. आणि कुठे कुठे आल्या असतील तुझ्याकडनं, त्या चच्च्याकडे ट्रान्सफर होतात आणि मग तो दिसतो आपला दुश्मनमधल्या आशुतोष राणासारखा सेम टू सेम. बघा मंडळी तुम्ही कधी नीट. आणि तिचं ते खरं असलियत दिसली तिची ती जेजुरी दर्शनाच्या वेळेस. तर त्यामुळे आता फुल ऑन म्हणजे सगळे फिल्टर चेक केले. जे कॉमेंट येत होते की फिल्टर चुकला आहे का तुझा, का लाईट कमी पडते की काय आहे, की तुझं कॅमेरा बदलला आहे, ते मग जे काही पॉसिबल होतं ते सगळं मावसाडने केलं. आणि एकदम चमको बन आया नया उजाला 10-12 इधर के बुंदो वाला. कारण हिला 4-5 बुंदेमध्ये हिचं काम नाही होत. हिला जास्त बूंद से मावसाड बनती है. तुंबाड दी मावसाड. आणि मला कोणीच रोखू शकत नाही, समजलं ना. मी त्याच दिवशी बोललेली, तुम्ही जितकी घाण कराल माझ्याकडून त्याच्यापेक्षा डबल घाण एक्सपेक्ट करा. आणि आता तर मला कसलीच भीती राहिली नाही आहे. आता तुम्ही मला काही बोला की काय भाषा आणि काय हे आणि कशी आहे आणि हे ते, मला काही फरक पडत नाही. तुम्ही आहात माझ्यासारखे नाही ना, मग स्वतःचं झाका. तुम्ही तुमचं बघा की कसं झाकता येईल, कसं तुमचं घोडे बिडे काय काय जे लावलेत तुम्ही ते झालं ना एक्सपोज. बस माझं काम झालं. मी अशीच आहे आणि मी अशीच बोलते. त्याच्यामुळे तू हे बोलले तर तुझं ऐकून, ते बोलली असं बोलते तसं बोलते, तर मला धमकी देऊ नका. लोकांना माहिती आहे मी DM मध्ये पण त्यांच्याशी ह्याच भाषेत बोलते आणि पॉडकास्टमध्ये पण ह्याच भाषेत बोलते. त्याच्यामुळे मी पॉडकास्टमध्ये काहीतरी वेगळी आहे, तुझ्यासारखं नाही बाई साळसूतपणाचा आव नाही आणत, समजलं ना. जे लोक असे आहेत ना त्यांनी तो विचार करावा. त्यांना टेन्शन आहे, मला कसलं टेन्शन, मी तर बिंदास आहे. आणि बोचूला विचारलंस का काय झालं, काय काय प्रॉब्लेम झाला, का काढलं आपण ती ID डिस्कशन तर तुझं नक्कीच झालं असेल. तुझ्या चच्च्याचा पण नंबर लागेल. फक्त तुम्ही जे प्रायव्हेट फोटो आणि काय ते ना त्याला हात लावायची हिंमत करा. आणि काय तो आमरस बनवलेला, आमरस आहे की मिल्कशेक आहे, काही उगाचच. म्हणजे आजकाल आहे ना लिटरली म्हणजे ती प्रूव्ह करते की आयुष्यात कधी काही बघितलेलं नसतं ना, तर ते लोकच हे असं काहीतरी करतात. आयुष्यात कधी मीठ भाकरी खाण्याची पण लायकी नसलेले अचानक काहीतरी मिळाल्यावर असं दाखवतात ना, बाई खा ना, ठीक आहे, गरीब असणं हा कोणाचा दोष नाही आहे. होते तुला त्याच्यात पण एवढं हिला म्हणजे ते पण इतकं लपवायचं आहे त्या बापाची नाचक्की करून एवढं झालं हिचं, तरी पण हिचं काय संपतच नाही. होतीस ना बाबा, एक काळ होता नाही होते खाण्याच्या लाले. तिथे त्याच्यामध्ये लग्न केलं तर लग्न पण अशा घरात केलं की नाही, स्वतः तोंडाने बोलली आहे की आमच्या ह्यांच्यानं काही पगार चांगला नाही आहे ना, आणि मग आमचं खूप ह्याचा प्रॉब्लेम होता, फायनान्शियल प्रॉब्लेम होता, खाण्याचे पण लाले होते.
होतं, चला बाबा होतं ना, त्यातनं वर आलीस ना आता, मग खा चांगलं, राहा चांगली आणि स्वतःजवळच ठेव, दुसऱ्यांना कशाला दाखवते पण. हे असेच लोक दाखवतात जे लोकांनी कधीच काही बघितलेलं नसतं आणि मग गमवून बसतात. जे थोडंफार मिळालंय ना ते ते पण त्यांना राखता येत नाही, ठेवता येत नाही. आणि दाखवते पण अशा लोकांना की बाबा आता हिचे तर ते अंड्यांना तर काय माहिती नाही ते कसले ते तर हिच्यापेक्षा पण बत्तर आहेत वाटतं, म्हणून ती त्यांना दाखवते. पण यार आमच्यासारख्यांना बघताना ते असं वाटतं की ही बाई काय दाखवते, ह्याला काय अर्थ आहे. हे तर आमचं रोजच्या म्हणजे आम्ही असं कंटाळा आला आम्हाला ते खाऊन ते बघून ते हे करून आमचा जन्म गेला आहे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. ही बाई आम्हाला आत्ता दाखवते की असं असतं आणि हे चांगलं आणि असं आणि मी कसं ब्रँड आणि ते कपडे काढ बाई. तो एक माहिती आहे तो 4,000चा काहीतरी तो जाळीवाला फ्रॉक घालते ते मिडी, ते घालून फिरतेस ना, माहिती आहे ते कधी नाही ते मिळाले तर काढ. पण आता काय वास यायला लागला त्याच्यातनं, तो कॅमेरात ना बाहेर वास येतोय सारखं आपलं एक तर एकच आपलं. आणि आज काय शूज दाखवत होती, ते कशावर काय घालायचं इमॅजिन. म्हणजे हिने ते मिडी घातलंय त्याच्या खाली ते शूज घातले, ब्ल्यू कलरच्या मिडीवर हिने काहीतरी असे ऑरेंजिश पीच कलरचे काइंड ऑफ पिंकिश पीच कलरचे हिने शूज घातलेत ब्ल्यू मिडीवर, त्याच्यावरती ते शूजवर पैजण घातलेत. काय अवतार, काय फॅशन, मोठी मेड्डम गटाराच्या अलीकडली. शी. एका बाईने हिला कॉमेंट पण केली एकदम दबकून दबकून सांभाळून की राग मानू नको, वाईट वाटून घेऊ नको, पण ते पैजण नाही घालायचे, ते अँकलेट मिळतात तर ते घालायचे. आता लगेच गुगल सर्च केला असेल अँकलेट म्हणजे काय आणि कुठून आपल्याला फुकटात मिळू शकतात, तर ते आता शोधत बसली असेल. मग त्याला रिप्लाय केला आहे की मला ना लहानपणापासून सवय आहे. हिला हे मात्र खरं आहे, हिच्या सवयी काही जात नाहीत, हिला लहानपणापासून सवयी आहेत. हिला लहानपणापासून ना दुसऱ्याचं खायची पण सवय आहे. अजून गेली आहे का? नाही. हिला लहानपणापासून ना मारून घ्यायची पण सवय आहे, म्हणजे स्वतःला फटके फटके. तर ते आता अजून पण ती गेली आहे का? नाही. सारखं सारखं आपलं पोलीस मामांचा बेल्ट काढून मारून घेत असते स्वतःलाच स्वतः. हिला खूप सवयी आहेत, अजून कसल्या कसल्या सवयी आहेत, थोडं हळूहळू करून सांगेन तुम्हाला. हां, आता सोन्याचं झालं आणि कसलं कसलं झालं, आता साडीची भिशी. बापरे. एकीने हिला कमेंट केलेली की आम्ही वर्षातनं एकच साडी. असलं हिचे सबस्क्रायबर असले ह्या लेवलची लोक आणि ह्यांना ही मोठी महाराणी वाटते, ही साड्या दाखवते. अजून एका बाईने लिहिलेलं की अगं तू स्वतःच काय नेसते, स्वतःच काय त्या साड्या म्हणजे ठेवून घेते, तर म्हणे मग काय करणार, मी नेसल्याशिवाय कसं करणार, क्वालिटी चेक करावं लागते ना, मग मला नेसूनच कळते. अरे नेसून कळते मग काय ती ठेवून घ्यायची सॅम्पल वगैरे काय तुला, म्हणजे काय प्रत्येक याचं तू असं डील केलं आहे का त्या मॅन्युफॅक्चरर बरोबर की तुला एक साडी सॅम्पल म्हणून फ्री द्यायची प्रत्येक, असं असं असा धंदा होतो का? म्हणजे मॅन्युफॅक्चररला पण मला विचारायचं आहे की खरंच म्हणजे घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? असं तुम्ही ज्यांना ज्यांना सप्लाय करता ते सगळेजण असं साड्या स्वतः नेसतात आणि ठेवून घेतात की एकदा नेसून तीच विकायला टाकतात परत, म्हणजे तुम्ही नेसलेली दुसऱ्यांनी नेसायचं असा माल खपवता तुम्ही. नक्की काय प्रकार आहे हा? आणि बरं तू साडी नेसते त्याच्यावर ब्लाऊज हे ते, म्हणजे ही बाबा ही नंगी नातिक्यावर निचोडती काय? म्हणजे खरंच बाबा ही ती साडी घेते त्याच्यावरती ब्लाऊज शिवते सगळं करते हे ते ते नेसते मग ती ठेवते, सगळ्या साड्या A to Z ज्या ज्या विकते त्याच्यातली एक एक कॉपी स्वतःकडे ठेवून घेते, एक एक हे घालून मिरवत बसते. कसली भयंकर बाई आहे. आणि एका बाईने हिला विचारलंय की इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का साडे, एकतर हिने हे काहीतरी एक नवीन हे काहीतरी काढलंय मोठा शब्द, म्हणजे लोक असं काय काय ती फॉर्म्युलाचा इम्पॅक्ट आहे ना हिच्यावर, ते फॉर्म्युलाचं काहीतरी ऐकते त्या फालतूचं आणि ही पण बडबड करते बळबळकर सारखी. तिने नवीन काढलंय ना, इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट करा, मेकअप प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट, ब्रामध्ये इन्व्हेस्ट, चड्डूमध्ये इन्व्हेस्ट, असं इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट हा नवीन एक शब्द काढला हिने. तर हिने पण तोच उचलला, साड्यांमध्ये इन्व्हेस्ट. अरे कसलं बुकणीचं इन्व्हेस्ट, डोंबलाचं इन्व्हेस्ट, काय म्हणजे खरंच ज्यांचे खाण्याचे वांदे आहेत ते लोक काय साड्या बिड्यामध्ये, आणि हिने त्यांना आणि काहीतरी कामाला लावते, काहीतरी किडे सोडते भिशीचे वगैरे, म्हणजे हिच्याकडे पैसे जमा करा आणि मग साडी घ्या. कसले नमुने आहेत यार, या बायका येतात कुठून, हे कसला शौक आहे. अरे काय कपडे आहेत ते, कपड्यावर एवढं हे करू नये, जेवढ्याच तेवढं करावं, 4-5 वेळा घातलं वसूल, छान पण दिसलं पाहिजे, व्हरायटी पण राहते. एक साडी तुम्ही एवढं घेतलं, काहीतरी ओकेजन आहे वगैरे, एकदम काहीतरी
कधीतरी आयुष्यात एकदाच येणारा क्षण आहे, ते मी समजू शकते. ते मी माझ्या स्वतःच्या त्या क्षणी पण असलं काही इन्व्हेस्टमेंट केली नव्हती. कारण मला असं वाटत होतं की मी आता ही साडी पुन्हा कधी नेसू शकणार आहे, आणि मग परत ते एवढं हे करून लेहंगा आहे ते वर खर्च ते मी पुन्हा नाही वसूल करू शकणार ना. अशा गोष्टी एकदम डोळ्यात पण येतात. अरे सारखं सारखं, अरे तुम्ही ती महागात घेतली आहे, खूप पैसे खर्च केले आहे, म्हणून सारखी तुम्ही तीच नेसता. जसा हिचा ब्ल्यू ड्रेस तो आता सारखा दिसतोय, सारखं तेच आपलं 4,000ला घेतलंय तर आपला सारखा आता त्याचाच पिट्टा पाडायचा. तसं व्हायला नको. मग तुम्ही पाहिजे तर 2,000चं काहीतरी घ्या, 2,000चे 2 घ्या, म्हणजे आलटून पालटून तरी वेगळं वेगळं हे करता येईल ना. आणि लग्न, ज्याचं लग्न असतं ना, ते चेहऱ्यावर इतकं तेज आणि इतकं ते वेगळंच असतं. तर त्यावेळेला तुम्ही अगदी म्हणजे असं मिडल रेंजची वगैरे पण साडी नेसली किंवा काही तुमचा आउटफिट असला तरी तुम्ही उठून दिसता. आणि दुसऱ्यांच्या लग्नामध्ये आम्हाला नवरीपेक्षा जास्त तोरा मिरवायचा आणि तिच्यापेक्षा जास्त मीच नवरी कशी दिसेन हे असलं ना, असं दुसऱ्यांचं लाईमलाईट खेचून घेण्याचा वगैरे प्रयत्न आम्ही करत नाही. आणि तो कितीही कोणीही केला ना तरीही ते होत नाही, कारण नवरी तिचं तेजच वेगळं असतं. त्याच्यामुळे ह्या तेजस्वी लोकांना काय कळणार आहे, आणि लोकांना येडा बनवतात. स्वतः आहेतच घाणेरड्या मेंटॅलिटीचे. आपण तर बघितलंच, हिने त्या आत्तेभावाच्या लग्नात काय केलं होतं. त्या नवरीची पण एवढी तयारी नसेल जेवढी हिने केली. ही आपली एका वेगळ्याच दुनियेमध्ये, हिला स्वतःला काहीतरी मोठेपणा आणि काहीतरी वेगळंच दाखवायचं असतं. शेवटी ते तोंड उघडलं की गटार व्हायला लागतंच, आणि ते खड्डे काय लपले जात नाही. त्याच्यामुळे किती काही घातलं तरी पण हे काय बाबा, म्हणतात ना की कावळ्याला मोराची पिसं लावली म्हणून कावळा मोर होत नाही, तसं घुशीला काय साळींदरचे हे लावले म्हणून घुस काय साळींदर होत नाही. ती गटारातली घुसच राहते. बरोबर ना मंडळी? आणि कॉलेज गोईंग कन्या म्हणे हिच्या कॉन्टॅक्टमध्ये, आमच्या काही कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आणि त्यांनी ह्या साडीला पसंती दिली आहे. अजिबात बटबटीत. अरे ज्या इतक्या सगळ्या साड्या दाखवल्या त्या साड्यांमध्ये सगळ्यात बटबटीत म्हणजे अक्षरशः तो राणी कलर, एकदम तो पण असा एकदम डार्कवाला पिंक, एकदम शायनिंगवालं मटेरियल होतं, ते शायनी मटेरियल. आणि ते म्हणे की अजिबात बटबटीत वाटत नाही, त्यांनी ह्या साडीला पसंती दिली आहे. कुठल्या कॉलेजवाल्या मुली आणि कॉलेजमधल्या मुली एवढ्या साड्यांमध्ये काय इंटरेस्ट घ्यायला लागल्या आहेत, आणि इतक्या काय किती साड्या घेणार आहेत त्या घेऊन काय बोलते, काय दाखवते, कसलं पब्लिक आहे यार हिचं. काय खरंच म्हणजे इतकं दळभद्री आहे ना हिच्यासारखंच, काय विचारून सोय नाही. आणि एक एक सांगते ना त्याच्यावरून तर ते आणि कन्फर्मच होत जाते. येऊन जाऊन आपलं ते आर सी टी आणि काय त्या घरांचा माज दाखवते, आणि काय तर म्हणे त्यावरून पण त्या पब्लिकची कीव येते. म्हणे की माझ्या आमच्याकडे मदतनीस ताई येतात, त्यांना पण विचारतात की ती देणार आहे का भाड्याने, ती काय, अरे तुझी माहिती काढत असतील, तुझं घर कोणाला हवं असेल, ते घर कशाला कोणाला राहायला हवं असेल, आणि जर हवं असेल तर म्हणजे तू विचार कर, तुझं आयुष्य गेलं गटारात, ते पण कोणतरी गटार उपशेच असतील म्हणून त्यांना ते शोधत असतील. काय रे बाबा, काय चॉईस आहे. आणि म्हणजे घराला वाईट बोलू नये, ठीकच आहे, पण ही ज्या प्रकारचा माज दाखवते ना, या माजोरडीचं हिचं ते सगळं हे असलेलं, मी तर विचार पण नाही करू शकत अशा नेगेटिव्ह एनर्जीमध्ये जाण्याचं. कसले लोक आहेत, काय वाटतं माहिती नाही. ते काय खरंच, काल मला एक कॉमेंट होती की ह्या DBSवाल्यांच्या काय कानावर पॉडकास्ट, म्हणजे तुझं चॅनल त्यांच्यासाठी नाही आहे का, त्यांच्यासाठी एक्झिस्ट नाही करत का. तर खरंच असं वाटायला लागलं आहे, किंवा ते इतके लेवल डाऊन आहेत की त्यांना ते नाहीच समजणार. किती काही आपण बोललं ना, ते त्यांची कुवतच नाही आहे. अरे हिचं घर मागतायत राहायला, म्हणजे विचार करा या बाईचं. आणि ही त्यांना मास दाखवते, काय ती इनमेन अशी काय कुठे खोपच्यात घेतलेली, आणि ते कुठलं काय लिमका कलर आणि काय लेमन आणि येल्लो कलर, येल्लो टट्टी कलर मारलेली घरं. असं घर कोणाला पाहिजे. आणि मागे तर स्वतःच म्हणत होती की ते बहिणीकडनं घेतलेलं घर त्याला काय हे नाही मिळत आहे, भाडं नाही मिळत आहे, असं नाही तसं नाही, तो मी विकणार आहे, मी विचार करते, विचार चालू आहे काय करायचं. आणि आता मी नाही विकणार आहे, मी नाही हे करणार आहे. अरे विकू पण नकोस, आणि विकायला काढलंच ना तरी कोणी घेणार पण नाही आहे, ते फुकट पण घेणार नाही आहे. तुझ्याजवळच ठेव. त्या बोंबडीचं बघ, तिला पण किती माज होता, किती हे करते, त्या घराच्या जीवावर हे घेतलं, आता ते जात नाही आहे.
काय समजतात काय माहिती. आणि त्या चच्च्याचं बापरे काय कौतुक. आणि बापरे त्यांना सगळं माहिती असतं आणि त्यांना खूप नॉलेज आहे. त्यांच्यांना खूप नॉलेज आहे. त्यांच्यांनी ना सगळं म्हणजे त्यांना तुम्ही काय पण विचारा, त्यांना सगळ्यावर बोलू शकतात. सगळ्या विषयाची माहिती आहे. खूप हुशार आहे. त्यांच्यानी असं आणि त्यांच्यानी तसं, जगात काय चाललंय सगळं त्यांना माहिती असते. हो का? जगाची माहिती असते. मुंबईची माहिती आहे का त्याला फक्त, का खानजूरची माहिती आहे का जगाच्या गोष्टी? एवढं माहिती आहे तर मग बायको एकदम अडाणी मिळाली आहे का? हां, एकदम काहीच माहिती नाही. कशी गावची केली आपली काहीतरी खड्डे बुजवायला, पण खड्डेच पडले आणि जे होते त्याच्यापेक्षा वाढले. कारण कुठून कुठून खड्डे घेऊन आले तर पसरले. काय रे बाबा चच्चा तुझं नशीब. तुला शिकवलं नाही मग? दुबईचं बॅरिन बोलतेस तेव्हा, बकलावाचे ज्ञान पेलतेस तेव्हा, आणि काय ते कस्टर्ड ॲपलचं काय काय सांगत असतेस तेव्हा. तू एवढं ज्ञानी, तुझा ज्ञानी बाबा म्हणजे भैरूचा बाबा तुला शिकवत नाही? त्यांना खूप मोठं ज्ञान आहे आणि त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांना सगळीकडची माहिती असते आणि त्यांच्यानी असं आणि त्यांच्यानी तसं. तर एक काम कर, क्वेश्चन आन्सर राऊंड ठेव, आपण लाईव्ह घे. हां, आम्ही येतो चच्च्याला विचारायला. आम्हाला खूप प्रश्न आहे. बघू तुमच्या ह्यांच्यानीला काय माहिती आहे ते. त्यांच्यानीवाले येळपट, येड्या राऊंडची चलपट निकल अडेन. हे सगळं आहे ना, हे हिचे सगळे धंदे उघडकीस येत आहेत ना, तर ते सगळं कव्हरअप करायला आणि त्या चच्च्याला, कारण जर त्याने टाकली तर हिला कुत्र्याचे हाल नाही खाणार म्हणून मग त्यासाठी सगळं कव्हरअप. त्या बोचूकडनं हे शिकली आहे ना. बोचूने सांगितलं असेल कसं गिफ्ट देऊन आणि हे ते करून, त्या येड्या गुडप्याची तारीफ करून करून, लोमत्या काळ्या मनुका तो जरा पण आवडत नाही पण कसं तरी त्याला असं काय ना काहीतरी बाबापुत्ता करून त्याची लाल करून, लाल तर होतच नाही, काळीची काळीच राहते, तरी पण खूप प्रयत्न, अतोनात प्रयत्न करून त्याला स्वतःच्या मर्जीने वागवते. कसं करते तसं ही चच्च्यावर करायला बघते. म्हणजे हिचं सगळं काही जे धंदे आहेत ते सगळे तो सहन करेल. म्हणून मग त्याला गिफ्ट आणि मग त्याची तारीफ आणि हे सगळं तिथून जेव्हापासून झाली आहे ना मिलाप, भेट गाठ या चांडाळींची, तेव्हापासून यांची सगळ्यांचं असं नाटकं चालली आहेत एकमेकांना चढवायची, म्हणजे नवऱ्यांना. अरे म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवायची, तुम्हाला काय वाटलं? ते पण केलं असतं ह्यांनी, पण एकीचा पण लायकीचा नाही आहे ना, त्याच्यामुळे ते नाही करू शकत. हे आपापसातच आपल्या नवऱ्यांना नाही सहन करू शकत. म्हणजे असं समजा म्हटलं की फनी कसं आहे, तर आता हिला फनीबद्दल चांगलं बोलण्यासारखं नाही आहे का, चच्च्याबद्दल चांगलं बोलण्यासारखं नाही आहे का, विवीबद्दल चांगलं बोलण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे हे एकमेकांच्या नवऱ्याची तारीफ पण करण्या लायकीचे नवरे नाही आहे त्यांचे. म्हणजे तसं काहीतरी आवडावं, दुसरीचा चांगला आहे किंवा असं तसं, तर ते नाही. एक जात सगळे आहेत, एकापेक्षा एक. आणि किती ती ओव्हर ॲक्टिंग. आणि चच्च्याची पण ओव्हर ॲक्टिंग आहे. समोरच ठेवलं एवढी मोठी पिशवी, तरी कपाट उघडल्यावरती खाली बघतो. अरे तुला खाली बघायची फार सवय आहे वाटतं चच्च्या. हां, वर बघ वर. हां, वर काय नाही आहे ना, वर बघून काय होणार आहे. सपाट मलम, त्वचेचे संरक्षण. सपाट लावून सपाट झाली मावसाड, त्याच्यामुळे चच्च्या खालीच बघतो. मग थोड्या वेळाने वर बघितलं, ऊपर देखो ऊपर. मग मागून आवाज आला, हि 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 हि, कैसा लगा जी शॉक, कैसा लगा. अरे डांग को शॉक लगा उसके, जी शॉक. स्टाईल बघा एकदम. काय दात काढत होती आणि सारखं आपलं म्हणजे परत तेच. अख्खा व्हिडिओ काढण्यासारखं काहीच नव्हतं त्याच्यावर. अख्ख्या व्हिडिओमध्ये नुसतं, आणि कोणाचं रिॲक्शन कॅप्चर करत होती, तो काय रिॲक्शन द्यायला पण माणूस तयार नाही. ॲक्च्युली जी शॉकने त्याला शॉक नव्हता लागला, त्याला हा शॉक लागलेला की हिने काय कांड. क्यों इतना तुम मुस्कुरा रहे हो, क्या कांड है जिसको छुपा रहे हो, क्या कांड है जिसको छुपा रहे हो, क्यों इतना तुम मुस्कुरा रहे हो. तुझ्या त्या हसण्याच्या मागे ना त्याला काहीतरी असं दिसत असेल, बाप रे आता मला काय सहन करायला लावते, काय हवंय या बाईला म्हणून मला हे देते. ते प्रश्नांचं वावटळ उठलं असेल त्याच्या डोक्यात. आणि हिचं आपलं चालूच होतं की कसं आहे आणि हे कसं आहे आणि ते कसं आहे. आवडलं तुम्हाला? मला वाटलं नाही आवडणार. अरे तुला वाटलं नाही आवडणार, मग कशाला आणलं?
नुसतं आपलं घ्यायचं रिटर्न करायचं, घ्यायचं रिटर्न करायचं. ही पण एक घाणेरडी सवय आहे ह्यांना. म्हणजे ह्यांना ना कोणी देऊच नाही, कुठल्याच गोष्टी यांना काही देऊ नये. यांचं काय हे, हिची बहीण तर बाप रे, त्या मिशोवाल्यांना इतकं लुटते की काय विचारून सोय नाही. नुसतं आपलं आणि लोकांना पण आणि शिकवते की काय नाही आवडलं तर परत करायचं, नाही आवडलं तर देऊन टाकणार, तुम्ही पण असं करू शकता, तुम्ही पण असं घेऊ शकता. शी, ते बघून तर आहे ना, त्या खाजीचं बघून तो प्रकार, मला तर त्या वेबसाईटवर बिलकुलच विश्वास नाही आहे. म्हणजे किती लोकांचं असं रिटर्न आणि काय पण असं कपडे बिपडे असं गोष्टी तरी घालून बिलून खाजी परत करते. शी, खाजीची खाज खुजली लागेल कोणाला बाबा. शी, तुम्ही बाबा जर घेतलेत ना तर घ्या, पण त्याला आधी काहीतरी एकदम ड्रायक्लीन बिक्लीन करून मग घाला. ते एक्स्ट्रा पैसे तुम्हाला घालावे लागतील. त्यापेक्षा असं जर हे लोक काहीतरी दाखवत असतील, हे जिथे रिटर्न करतात हे कळले, तर तिथून अजिबात मागवू नका. त्या खाजीकडे बघूनच असं वाटतं की बाप रे, हिने घातलेले कपडे कोणापर्यंत, म्हणजे कोणाकडे जात असतील, नंतर ते कोणाला पोचत असतील, विचार पण नाही करू शकत. आणि ही मावसाड दुसरी घाण, ते चच्च्याला पण तो थोडा सेन्सिबल तरी आहे. तो म्हणाला की आता नाही घालून दाखवू शकत, नंतर आता मी आंघोळ वगैरे करतो, कारण आता घामाचं शरीर आहे. व्हेरी गुड चच्चा, व्हेरी गुड. पण हिच्या नादाला लागू नको, मी तुला खरंच सांगते. तुझी बायको आहे, आता जाऊ दे, पण ते काय तू करू नाही शकत, तुझं नशीबच फुटकं आहे. पण जास्त आहारी जाऊ नको, जेवढ्याच तेवढा राहा. हिच्या पैशासाठी हे सगळं करते, हिची संगत बरोबर नाही. तो लोंबत्या, त्याची वेगळी कहाणी आहे. त्याच्या आयशीकडे आहे खूप काळा पैसा, ती पोसेल तसा, पण तो लोंबत्या काही कामाचा नाही, काही करत नाही, नुसता लोंबत असतो. पण तुझं तसं नाही आहे, त्याच्यामुळे तू सांभाळून राहा जे काही करतोस ते. आणि हिला पण जरा माणसात राहायला सांग. जर तुझ्या नोकरीवर बेतलं ना, लेने के देने पड जाएंगे. तर ते आईस्क्रीमचं काय बोलता येत नाही, तर लगेचच तिकडचंच त्यांच्याच वेबसाईटवरचं ते डिस्क्रिप्शन ते कॉपी केलं आणि ते चिपकवून टाकलं. काय आता काय सांगायचं आहे मला, ते आठवत नाही ना. म्हणजे एवढं तर भारी भरकम काय ते डिझर्ट ते तिला काही शब्द नाहीच आहेत ना, ह्यांच्यानी आणि त्यांच्यानी. आणि खायलोय, उठायलोय, जेवायलोय, झवायलोय, झोपायलोय, हेच एवढीच डिक्शनरी आहे. याच्या पलीकडे काही येत नाही तिला, म्हणून उचललं आपलं आणि लावलं कॉपी पेस्ट. आज पण म्हणत होती मी सकाळी 9-9:30ला जेवते आणि खाते, आणि मी एकटीच असते तर मला बाहेर काय जास्त खावंसं वाटत नाही. मॉलला गेली होती पण तिथे काय खावंसं वाटलं नाही. मी एकटी असले तर जास्त काय, एकटी काय तू लोकांबरोबर असली तरी पण चिमटे काढतेस आणि स्वतः घरून जेवून जाते आणि तिकडे हात वर करते, मैंने कुछ खाया नहीं है, मैं पैसा नहीं दूंगी, मैं बिल नहीं भरूंगी वाली. शी चिंगूस बाई, एकटी काय उजेड पाडणार आहे तुझा, इतकी म्हणजे इतकी. आणि आता म्हणजे परत आता तुम्ही म्हणाल जीजी तू परत तेच गोष्ट बोलते, पण आहेच ना, ही बोलायला मजबूर करते. नॅचरल्सचं आम्हाला सांगते, आम्हाला ज्ञान देते. अगेन मी हेच म्हणेन की बाबा भाई, तू कधी आयुष्यात बघितलं नाही, वडापाव खाण्याची पण लायकी नाही तुझी. ती बोंबाड ॲटलिस्ट वडापाव तरी खात होती, तिच्या बाबांचा वडापावचा गाडा होता, ॲटलिस्ट ते तरी नशिबात होतं. तुझं तर ती पण लायकी नाही, लाले लागलेले तुझे. पण आता अशी मुरडते ते मुरड. तेल लावत जा, तिथे तेल चोपड तुझ्या थोबाडाला, आणि कुठे लावायचं तिथे लाव. पण आम्हाला तर नको दाखवू, आम्हाला तरी नको ना ती शायनिंग मारून दाखवू तुझ्या भाषेमध्ये. नॅचरलचं कोणाला सांगते ग तू, कोणाला सांगते. आणि तोंड बघितलं का ते खाऊन कसं, छान आहे काहीतरी वेगळं लागतं पण छान आहे, काहीतरी वेगळं लागतंय पण छान आहे. हां, तुला तो स्ट्रॉबेरी फ्लेवर जास्त झाला आहे वाटतं, झिंगली आहेस, तर फेवरेट आहे वाटतं, फेवराईट. चच्चू पण बोलला स्ट्रॉबेरी लागतोय का, हां स्ट्रॉबेरी वापरतोस का रे चच्चा. काय बोलतात, काय दाखवतात, किती दाखवायचं, काय बोलायचं, कसं वागायचं, काय ज्ञान द्यायचं, जरा स्वतः शिका बरोबर. आता पॉडकास्टच्या शेवटी मी परत जे पहिलं स्टार्टिंगला बोललेली त्याच वाक्यावर येते. बोलणं ही एक कला आहे, आणि तुम्ही जे बोलता त्यातनं तुमचे संस्कार दिसतात. मावसाडे, तुझ्यामध्ये ना ती कला आहे ना तुझ्यावर ते संस्कार, आणि त्याहूनही जास्त लायकी तर अजिबातच नाही आहे. त्यामुळे तू उंडे फुंडे खा आणि ती भुर्जी खा. आज काय स्पेशल भुर्जी, बघितलं दाखवली ना औकात, स्पेशल यांच्याकडे भुर्जी असते. कसले रे कसले, म्हणजे खरंच स्वतःच म्हणजे तेच ना, तोंड उघडलं की घाण गटार. बस कर ग मावसाडे, येडीबाई आहेस तू, तेवढीच तुझी लायकी आहे.
चल पागल बाई, हट, निकल निकल ऑडियन.